कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। नमोस्तनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। गुरुदेव दत्त। भगवान श्री सद्गुरुनाथांच्या कृपेने आपण आपल्या पारंपरिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचं चिंतन करताना काही विषयाच्या संदर्भात मनन करतो आहे। काही काही रचना या भौतिक असतात, म्हणजे मनुष्य निर्मित असतात। मनुष्याने एकत्र येऊन निर्माण केलेल्या रचना असतात, त्या मनुष्याच्या गुणदोषांच्या आधारावर चालतात। ज्या रचना मनुष्य उभ्या करतो त्यामध्ये दोष जास्त असले तर ती रचना विद्रूप होते। ज्यामध्ये सद्गुणांनी संचित समर्पित असे लोक एकत्र येत जातात आणि काही चांगल्या रचना उभ्या होतात, त्यातून जगताचं कल्याण पण होत जाते। परंतु जे सहज मिळते त्याचं मूल्यमापन होत नाही। ज्या गोष्टीला पैसा लागत नाही, ज्या गोष्टीला श्रम लागत नाही, ज्या गोष्टीला कौशल्य लागत नाही, त्या गोष्टीचं किंमत आपल्याला कमी वाटते। एखादा मनुष्य सहज प्रेम करत असेल, सहज जिव्हाळा लावत असेल तर त्याची किंमत राहत नाही। ठाई ठाई त्याचा हिशोब लावणारा व्यक्ती असला तर त्याला किंमत द्यावी लागते, अशी परिस्थिती असते। तर आपल्या भाग्यामध्ये सर्वाधिक ईश्वराच्या कृपेने प्राप्त झालेली रचना कोणती आहे की जी कोणी निर्माण केली याचा शोध अजून लागला नाही, कोणी तयार केली याचा बोध अजून झाला नाही, परंतु जी जगातली श्रेष्ठतम अशी रचना आहे, अशी संस्था आहे, अशी देण आहे, त्याचं नाव आहे आपलं घर। आपलं घर हे त्याला सांस्कृतिक भाषेमध्ये गृह असं म्हणतात। गृह हा शब्द आला कुठून? गृह हा शब्द गृहाण परमेश्वर। गृहाण म्हणजे घे, देण्यासाठी तयार झालेली रचना म्हणजे गृह। देण्यासाठी ज्याचं स्थायी अवस्था आहे त्याला म्हणतात गृहस्थी, आणि त्याला निर्वहन करणारा, चालवणारा त्याला म्हणतात गृहस्थ। आमची डेफिनेशन काय आहे? ज्याचं लग्न झाला तो गृहस्थी, ज्याचे दोनाचे चार पाय झाले तो गृहस्थी, घरात राहणारा तो गृहस्थी। देण्यासाठी कि देश हमें देता है सब कुछ, देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। धर्म हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। समाज हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। भगवान हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। स्नेही हमें देते हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। हा भाव ज्याच्या अंतरंगात आहे आणि त्याला धरून जो आपलं जीवन स्थिर करतो तो प्रत्येक जण गृहस्थ आहे। घरात राहता तो स्थायिक राहतो, जो घर वसवतो तो गृहस्थी, ही साधारणतः अतिशय गौण अशी व्याख्या आहे। कधी आपण विचार केला का की आपण राहतो, आपण म्हणतो महाराज तुमच्या आश्रमात आलो, आम्ही त्यांच्या आश्रमात थांबलो होतो। आपण ज्या घरात राहतो तो आश्रम नाही का?
धन्यो गृहस्थाश्रमा ज्याला म्हटलं आहे. आजन्म श्रम करण्याची जागा, आजन्म ज्या उद्दिष्टासाठी श्रम करण्याची जागा, ज्यातून जो श्रम करतो त्याचंही कल्याण होतं आणि ज्याच्यासाठी तो श्रम करतो त्याचंही कल्याण होतं, त्या स्थानाचं नाव आहे आश्रम. आपण ज्या घरात राहतो ते घर कुणाचं, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा, हरिमुखे म्हणा, हरिपाठात आपण म्हणतो. याचा आपण कधी विचार केला का की आपल्याला घरातून निघून मंदिर श्रेष्ठ वाटतं, मंदिरात गेलं खूप चांगलं वाटलं बा. म्हणजे मठामध्ये येऊन जरा आम्हाला शांत वाटतं. आता आजकाल लोक मठाचं स्वरूप थोडं बदलल्यामुळे लोक फारच कौतुक करतात, काही कारण नाही एवढं कौतुक करण्याचं, पण इथे बा शांत वाटतं. घरात का नाही शांत वाटत? घरामध्ये राहणारा म्हणजे नेहमीच आपण बघतो वास्तुशास्त्र वास्तुशास्त्र वास्तुशास्त्र, घरात शांती, पैसा, सगळं आरोग्य नांदावं म्हणून वास्तुशास्त्र करायचं. पूर्ण वास्तुशास्त्रानं घर बांधलं आणि आतमध्ये राहणारे भूत असतील तर शांती नांदेल काय? आणि कसंही घर बांधलं, याला घरच नाही, त्याला मोकळी जागा भेटली की बांध झोपडी, आणि त्याच्यात राहणारा जर देव माणसं असतील तर शांती कुठे जाईल काय? सगळ्यात धन्य ज्याला म्हणतात, जे धन्यता प्राप्त करून देते, ज्यात राहिल्याने धन्य होते. बरं, संत जन्माला कुठून येतात तर घरातूनच येतात. अवतार कुठे प्रगट होतात, जन्माला येतात तर घरातच येतात. क्रांतिकारक कुठे जन्माला येतात तर घरातच येतात. समाजसेवक कुठे जन्माला येतात, घरातच येतात. मग आपलंच घर काय ओस पडलं? जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरतेचे ते सगळं घरामध्ये निर्माण होते. त्या घरात आपल्याला करमत नाही, याला दोष कोणाचा? दोष आपला आहे की अमुक परंपरेशी जोडलेलं, अमुक गुरुघर असलेलं, अमुकांशी संबंधित असलेलं घर, त्या घराचं चित्र कसं असलं पाहिजे? त्या घरामध्ये सोफा सेट शोभणारा पाहिजे, टी व्ही शोभणारा पाहिजे, स्मार्ट टी व्ही पाहिजे, त्यामध्ये वस्तू स्मार्ट पाहिजे, त्यामध्ये लायब्ररी, ठीक आहे कधी पुस्तक उघडत नाही पण दाखवायसाठी आजकाल मोठे मोठे ग्रंथ ठेवले जातात, ती एक फॅड निघालेला आहे. परंतु त्यातला माणूस चांगला पाहिजे याचं चिंतन कधी होईल की नाही? त्यातली नाती चांगली पाहिजे याचं चिंतन कधी होईल की नाही? त्यातले संबंध चांगले पाहिजे हे याचं कधी चिंतन होईल की नाही? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. जेव्हा असे बसलेले चांगल्या घरातले, चांगल्या परंपरेशी जुळलेले भांडत भांडत मठापर्यंत येतात, किंवा या त्या ज्योतिषाकडे, या त्या महाराजाकडे भांडणं सोडवा, हो आमचं पटत नाही, आमच्या घरात फारच अशांती आहे, तेव्हा देवालाही लाज वाटत असेल की कुठून याला आपलं असं केलं. तर याचा विचार करणं गरजेचं आहे. शास्त्रामध्ये धन्यो संन्यास आश्रम असं कधीच म्हटलं नाही. धन्यो कोणते आश्रम आहेत? वानप्रस्थाश्रमा असं कधीच म्हटलं नाही. धन्यो ब्रह्मचार्याश्रमा असं कधीच म्हटलं नाही, पण धन्यो गृहस्थाश्रमा नक्कीच म्हटलं. त्यामुळे श्रेष्ठतम असा आश्रम जो आहे तो आपला गृहस्थाश्रमचा आहे. तो कसा असला पाहिजे? तो श्लोक आहे. सानंदम सदनम सुधाश्च सुधिय कांतान दुर्भाषिणी. ज्या घरामध्ये सगळ्यांचा संकल्प आहे की काहीही हो तिकडे, मान हो, अपमान हो, विचारो न विचारो, कोणी काही लुबाडो, लांड्या लबाड्या करो, पण आमच्या घरातला आनंद आम्ही जाऊ देणार नाही, असा संकल्प ज्या घरात होतो त्याला सानंद गृह असं म्हणतात. सानंदो सदनम. सदन कशाला म्हणतात? मोक्ष सदन, पार्वती सदन, सीता सदन, विष्णू सदन. सदन म्हणजे काय?
जिथे सदाचार नांदतो, सदाचार नंदयती सा सदनम, ज्यामध्ये अंडे खाल्ले जात नाही, मटण खाल्ले जात नाही, ज्या घरातला माणूस दारू पित नाही, ज्या घरात माणूस खर्रे खात नाही, ज्या ठिकाणी शिव्याशाप देत नाही, परस्परांवर संशय घेत नाही, ज्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ दिवा लागतो, ज्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ आप्तसुखियांचं चिंतन होतं, ज्या ठिकाणी प्रार्थना उपासना होतात, ज्या ठिकाणी आनंदच नांदतो, त्याला सदन म्हणतात. हे आपल्या घरात होते का तपासा. सानंदम सदनं सुताश्च सुदीय, ज्या ठिकाणी चांगल्या संस्काराचे मुलं नांदतात आणि चांगले संस्कार मुलांवर होतात. डॉक्टर हो, इंजिनियर हो, पैसे कमाव, लांड्यालबाडी कर, लूटमार कर, पण पैसे आण. व्यायाम नको करू, पेशंट म्हणून राहा, ती निस्तेज राहा, कमरेचे दुखणे घेऊन ये, पोटाचे दुखणे घेऊन ये, हार्ट अटॅकचे लक्षणं लवकर घेऊन ये, पण पैसे कमाव. सुताश्च सुदिया. कसं असलं पाहिजे घर. सानंदम सदनं सुताश्च सुदिया कांतान दुर्भाषिणी. आले का, या, कृपा केली जशी. कुठून लग्न केलं तुमच्याशी, इथूनच सुरुवात, संध्याकाळी रोज. कांतान दुर्भाषिणी. कांता ही सावित्रीचं नाव आहे, सत्यवान सावित्री. कांता हे विशेषण सीतेला लागलं. कांतारे तारती सा कांता. भीषण जंगलामध्ये, अवगुणांचं जंगल असो, झाडांचं जंगल असो, श्वापदांचं जंगल असो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जी पूर्ण परिवाराचं तारण करते तिला कांता म्हणतात. बायकोचं नाव कांता नाही, ती तशी नसेल तर कांता नाही. हेच इकडे लागू होते. कांतन दुर्भाषिणी. चहा कर गो, शानपणा करू नको, जास्त बोलू नको, टरटर करू नको. ही भाषा जर घरात असेल तुमची, सुशिक्षित होऊन, इकडे काय तर एमटेक, तिकडे काय तर बीटेक, तिकडे काय तर, भाषा पाहिली तर निम्न स्तराची. सानंदम सदनम सुताश सुदिया कांतान दुर्भाषिणी. सन्मित्रम सदनम, ज्या ठिकाणी मित्र आपले सधन व्हावे, चांगले व्हावे, गुणसंपन्न व्हावे, धनसंपन्न व्हावे अशी आकांक्षा केल्या जाते. आणि तसे लोकसंग्रह जिथला सधन आहे, ज्याच्याकडे गुणांचं धन आहे त्याच्याशी पण लोकसंग्रह आहे, ज्याच्याशी आर्थिक सुबत्ता आहे त्यांच्याशी पण संबंध आहे, समाजातल्या सदाचारी लोकांशी पण संबंध आहे, सदाचार धनम ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी संबंध. म्हणजे सोशल ॲप्रोच ज्या घराचा चांगला आहे, चांगल्या घराचे लक्षणं सांगून राहिलो. गृहस्थाश्रम कशाला म्हणतात? जिथे आनंद नांदतो, जिथे सद्विचार नांदतात, जिथे चांगले संस्कार करण्याची गॅरंटी दिली जाते. आजकाल पोट्टे सुधरत नाही तर टाक हॉस्टेलमध्ये. मला एकाने सांगितलं, म्हणे तुमच्या मुलाला कोट्याला पाठवा. म्हटलं कशाला? म्हटलं आमचं श्रीहरी कोटा ठीक आहे, चांगला होईल नाही होईल, जवळ राहील ठीक आहे, काही झालं घडलं तर पाणी पाजायला राहील. सन्मित्रम सदनम सयोषिती रती. म्हणजे साधारणतः अतिथीचा आदर ज्याच्याकडे असतो, आल्या गेलेल्या माणसाला वाटतं की याच्याकडे अजून जास्त वेळ बसावं, या घराशी संबंध ठेवावं, हे या घरामध्ये गेलं की चांगलं वाटतं, मनात चांगले विचार येतात, या घरापासून काही शिकायला मिळतं, अशी स्थिती असली, असं पण घर असलं पाहिजे. सन्मित्रम सदनम सयो पोषिती रती शाज्ञा परा सेवका. ज्या ठिकाणी भांडेवालनीपासून धुण्याऱ्यापासून, घरातल्या नौकरापासून तर नौकरासारख्या घरातल्या माणसापर्यंत, जिथे चांगले शब्द वापरले जातात आणि आपण सांगावं आणि त्यांनी करावं प्रेमाने, नाही तर करा हो,
स्वयंपाक होईपर्यंत टी व्ही वगैरे त्याचं पुसून काढा, जरा कामं करत जा, असं नाही. ज्या घरातल्या सेवकांना हे वाटतं की हे घर माझं आहे, या घरात मला 2 पैसे कमी मिळाले तरी चालेल, पण या घरातलं काम हे देव कार्य आहे, सज्जनांचं कार्य आहे, इथून मला पुण्य भेटणार आहे, अशा स्थितीचं घर. सानंदम सदनम सुताश सुदीय कांतान दुर्भाषिणीम सन्मित्रम सगनम सपोषिती रती शाज्ञा परा सेवका. पुढचे लक्षण सांगतो. आतिथ्यम शिवपूजनम. ज्या ठिकाणी कोणी घरातल्यापासून परका माणूस आत आल्यापासून त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी देवासारखी असते आणि तो संतोषजनक आनंदित होऊन जातो. प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे, याचा अर्थ केवळ रोज गोड खा असं नाही. ज्या घरामध्ये जशी स्थिती जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुके तू पाहे आनंदची, आणि जे तयार होईल जे प्राप्त होईल ते भिक्षा म्हणून मिष्टान्नाप्रमाणे रुचकर चवेनी खाल्ल्या जातं. साधो संगम उपासते ही सततम. ज्या ठिकाणी संत आपणहून जातात, ज्या ठिकाणी सज्जन आपणहून जातात, ज्या ठिकाणी चांगल्या मनाच्या माणसाला जावंसं वाटतं आणि यांनाही त्यांनी यावं असं वाटतं, त्यामुळे तेही वातावरण चांगलं ठेवतात. साधो संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रमा. अशा घराला गृहस्थाश्रम असं म्हणतात. त्यामध्ये आपलं घर बसते का? ते मेडिटेशनच्या क्लास नंतर लावू, त्या लंब्या लंब्या तीर्थयात्रा मग करू. रिकामा कशाला फिरतं? तुझं घरच नाही का तीर्थ? घरातलं देवघर कशासाठी आहे? घरामध्ये असं वातावरण नाही आणि ते शोधायला माणूस बाहेर जातो. घरात डोकं खराब करायचं आणि डॉक्टरला पैसे द्यायचे, घरात तब्येत बेकार करायची, डॉक्टरला पैसे द्यायचे, बाहेरचे दुकानं आपण चालवायचे, घर मात्र चांगलं नाही ठेवायचं. हा परमार्थ नाही का? हा अध्यात्म नाही का? त्यामुळे गृहस्थाश्रम हे भगवंताच्या कृपेने. बरं, घर या नावाची संस्था कोणी स्थापन केलं? एखाद्याला विचारलं इथे बसलेल्याला की आपके घर की स्थापना किसने की? क्या उत्तर आहे? अपने वंश की स्थापना किसने की? काय उत्तर आहे? आपल्या घराची स्थापना कोणी केली? काय उत्तर आहे? आपल्या कुटुंबाची स्थापना कोणी केली? कोणतं उत्तर आहे? मी 3 ट्रस्टमध्ये संस्थापक सदस्य आहे. अबे मूर्खा, तुझ्या घराचा संस्थापक, तू त्याचं श्रेष्ठ परंपरा तुझ्याकडे आली, त्याचा संस्थापक कोण आहे तो पहा. त्या संस्थापकाला शोधायला गेल्यानंतर भगवंताशिवाय कुठलंही उत्तर नाही. आमच्या घराचा संस्थापक भगवान श्रीहरी आहे. याचं उत्तर कुठे मिळते? याचं उत्तर गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये मिळते. ऊर्ध्वमूल. ज्याला आपलं गोत्र माहीत नाही त्यांनी सांगावं. आजकाल कश्यप सांगतात, मी त्याच्याही पुढे सांगतो, त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आपल्या घराचं ज्याला गोत्र सापडत नाही त्यांनी म्हणा हरी मेरा वंश है, हरी मेरा कुल है, हरी मेरा गोत्र है. एक गोत्राचं नाव आहे हरितस, ते ऋषींच्या नावावरून आहे, ते हरितस आहे. पण आपल्या संबंध संपूर्ण जीवन वंश आणि या परंपरेचं मूळच तो भगवान श्रीहरी आहे. त्यांनी स्थापन केलेली संस्था ही अजरामर का आहे? नाना प्रकारच्या संस्था 100 वर्षांनी कोणी जातात, 200 वर्षांनी कोणी संस्था बंद पडतात, खिळखिळ्या होतात. घर नावाची संस्था आमची लाखो वर्षापासून सुरूच आहे. त्याचं कारण वयम अमृतस्य पुत्र, आम्ही अमृताचे पुत्र आहे, आम्ही चिरंजीव, शाश्वत, सनातन. आजकाल सनातन शब्द येतो. सनातन शब्द कुठून आला? 3 शब्द मिळून सनातन शब्द आहे. सत्यम, सत्यावर आधारित, तत्वम, तत्वावर आधारित, आणि अनंतम, अनंत काळ चालणारा. सत्यम तत्वम अनंतम सा सनातनम.
आपल्या घरात सत्य आहे का? कोणी कुणाशी खोटं बोलणार नाही ही गॅरंटी आपण देतो काय? सोयीनुसार बोलायची फॅशन आहे आजकाल, सोयीनुसार. म्हणजे सत्यही नाही असत्यही नाही, ज्याच्यातून आपलं सेफ, त्या शब्दांना बरोबर वळण द्यायचं अवलोमातीसारखं आणि प्रेझेंट करायचं. त्यामुळे सत्य नसेल तर सनातन घर नाही. तत्वांच्या आधारित जर घर नसेल, की आमच्या घराचे तत्व आहेत. बघा, एक वैशिष्ट्य सांगतो, कधी तुमच्या डोक्यात आलं नसेल. घराणं कसं चालते? घराणं वैदिक घराणं असतं. आमच्या घरात वैदिक परंपरा आहे. वैदिकाचा मुलगा वैदिक होतो, तो वेदांचं शिकत राहतो. त्यात कित्येक वैदिक आले की बिचारे उपास तापास करून गेले, पण आमच्या घरातली घराण्यातली परंपरा आम्ही सुरू केली, ती वैदिक परंपरा आम्ही चालवतो. म्हणून आज भारतात अनेक घराणे वैदिक घराणे आहेत. आपलं घर याच्यात बसते का ते पहा. आपल्या घराच्या परंपरा कोणत्या आहेत? काही काही संगीत घराणं असतं. आपल्या अमरावतीमध्ये बोडेंचं घराणं आहे. 7वी 8वी 9वी पिढी त्यांची काम करते आहे बोडेंच्या घराण्यामध्ये. अजूनही नृत्य, गायन, ताल, वादन, नाना प्रकारच्या कला, संस्कृती, परंपरा, इतक्या हाल अपेष्टा. मला माहिती आहे ते घर चालतं कसं. तेलंग प्रांतामधून इथे स्थायिक झाल्यानंतरही ते घराणं आज 17वी 18वी पिढी आहे त्यांची, की जी हे सगळं ज्ञान जोपासते आहे. आपल्या घरात काही विशेषता आहे? आय एम सॉफ्टवेअर इंजिनियर. पण परंपरा घरातली ही परंपरा थोडी आहे. आय एम बँकर. अरे परंपरा थोडी आहे. परंपरा सांग. ज्याला परंपरा नाही, ज्ञानेश्वर माऊली अभंगामध्ये म्हणते, आपल्या हरिपाठामध्ये, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. परंपरा आहे काय आमची? कोणाचं वैदिक घराणं असतं, कोणाचं संगीत घराणं असतं, कोणाचं विद्या घराणं असतं. कुंभाराच्या मुलांनी कुंभाराचे मटके बनवणं हे विद्या घराणं आहे. ती एक विद्या आहे, एक प्रकारची. लुहार विद्या आहे, खाती. पेंटर विद्या आहे. 14 विद्या, 64 कला भगवंताच्या आहेत. त्यापैकी एक विद्या आम्हाला दिल्या गेली आहे. काय आमचं त्या विद्येने भूषित घराणं आहे. आपण इथे बसलो आहे, आपल्यापैकी एखाद्या घराण्यामध्ये अमुक विद्या आमच्या घरात नांदते असं आपण म्हणू शकतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? पैसे कमवायला बाहेर जायचं, पैसे कमावून घरात यायचं, घरामध्ये खायचं प्यायचं, मौज मजा करायची, पुन्हा पैसे कमायला बाहेर जायचं, भीतीत वावरायचं, हे घर आहे? आपण परंपरेशी जोडलेले घराणे आहोत. एका गुरु घराणं असतं. वैदिक घराणं आहे, संगीत घराणं आहे, विद्यार्थी घराणं आहे, कला घराणं आहे, गुरु घराणं आहे. आमच्या ठिकाणी गुरु शिष्य परंपरेने घराणं चालतं. आमचं गुरुघर या ठिकाणी नांदतं. गेल्या 16 पिढ्या, गेल्या 13 पिढ्या आम्ही तिथे अटॅच आहोत असं सांगू शकतो आपण. एखाद्याला म्हटलं की बा तू अनुग्रहित आहे, तुझा मुलगा येत नाही, आता त्याच्या मनानं चालावं लागते. बा त्या थोबाडीत नाही मारतायत. नको गुरु घराणं तर कला घराणं घे, विद्या घराणं घे, वैदिक घराण्यात, आपल्या घराण्यात काय चालतं त्याचा शोध घे. यासाठी जबरदस्ती करावी लागते. यासाठी निश्चय करावा लागतो. यासाठी घराण्याचा आधार व्हावा लागतं. आपली पहिचान काय आहे त्याचं. राजघराणं असतं. राजा वै नारायण, नारायणा समान आजही पण राजघराण्यांची लस गेली, पण राजघराणे काय माहित. एक तापस घराणं असतं. काही जणांचं अण्णाव पण तापस आहे. आपल्या अमरावतीत तापस आहेत. तापसो ब्रह्मचारी, की तपस्या नांदते. 14 विद्या, 64 कला यांचा आश्रय घेऊन आमच्या घरामध्ये एक वैशिष्ट्य आहे. याचं घराणं आहे, संस्कृती परंपरा आहे, हे आपण सांगू शकतो. जर या निकषामध्ये बसत नसेल तर आपलं घर फार काळ टिकणार नाही. ते संकल्पाच्या आधाराने टिकते, ते कलेच्या आधाराने टिकते, ते ॲडजस्टमेंटच्या आधाराने टिकायचं नाही. FD आणि म्युच्युअल फंडाच्या आधारावर तर घर मुळीच टिकणार नाही.
काही ठिकाणी भिक्षा मागण्याची परंपरा आहे. अजूनही पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये घर आहे की त्या ठिकाणी त्या घरातील लोक संपन्न घरामध्ये खूप संपन्नता, पण 5 घरी भिक्षा मागायचे व्रत आहेत. कारण काय? भीती का क्षालयती सा भिक्षा. जगण्याची भीती आम्हाला नाही, आम्ही नष्ट होऊ याची भीती आम्हाला नाही. जोवर आमचे व्रत, वैकल्य, सिद्धांत, मूल्य, विचार, घराण्याचं वैशिष्ट्य आम्ही कायम ठेवू, तोवर आमचं घराणं टिकलं जाईल. बघा, निष्कारण संस्था टिकत नसते. जिस संस्था को कोई हेतु नहीं है वो संस्था ज़्यादा चलती नहीं. जिस घर को कोई उद्देश्य नहीं है वो घर भी नहीं चलता पीढ़ी दर पीढ़ी. सानंदम सदनम सुताच सुदीय कांता न दुर्भाषिणी सन्मित्रम सदनम स्वयंपशिती रति आज्ञापका सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे साधो संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रमा. आपल्याला संकल्प करता येईल काय की हमारा घर हम गृहस्थाश्रम इस कारण चलाएंगे. आश्रम कहने से घर का कर्ता व्यक्ति ऋषि बन जाता है. आश्रम म्हटल्याबरोबर उस घर की महिला माता ऋषि पत्नी हो जाती है. दोनों के संबंध, दोनों की दृष्टि, दोनों का आचलन, दोनों का चाल चलन ऋषि समान यदि है तो धरती की शान तू है ऋषि की संतान, तेरे आत्मा में स्वयं भगवान है रे. मनुष्य तू बड़ा महान है रे, भूल मत मनुष्य तू बड़ा महान है रे. नुसता आमचा एक सॅन फ्रान्सिस्कोला असतो, एक बर्लिनला राहतो, तिसरा ऑस्ट्रेलियाला असतो. आणि तुला पाणी कोण पाजतो? ह्यांचे पाय ठीक असेल तर हे पाजतात, त्यांचं पोट ठीक असेल तर ते पाजतात, मी ठीक असली तर मी पाजते. उपयोग काय? उपयोग काय? आपल्या घराचा देशाला उपयोग पाहिजे. पैसे फेकले म्हणजे देशसेवा नाही होत. काही गरज नाही. पैसा कुठूनही मिळतो. मलाही लोक विचारतात, गुरुजी तुम्ही दान देणगी मागत नाही तरी तुमचं कसं चालते? लोक विचारतात ना, तुमचं चालते कसं? रोज 300 लोक जेवतात तुमच्याकडे. संस्थान नाही, पावती फाडत नाही, डोनेशन घेत नाही, कोणी देणगी दिली तर स्वीकारत नाही, मनी ऑर्डर वापस पाठवता. विश्वास त्याच्यावर पाहिजे. आणि आपणच प्रार्थनेत म्हणायचं, विश्वास नसता कोठे अवघी दांभिकता असे, रात्रंदिवस संदेह कुठे विश्रांती नाही ती. थोडंसं आत्मचिंतन करूया. मेडिटेशनला मग जा. तब्येत खराब जाऊन बेंगलोर श्वासामध्ये नंतर जा. हसू नका. आनंदाचे धाम हरिपूर्ण काम गाऊ त्याचे नाम क्षणभरी. ज्याच्या ज्याच्या आधारावर आजपर्यंत मी 2 प्रश्न तर याही वर्षी विचारतो, मागच्या वर्षी विचारलं की नाही माहीत नाही. आपल्या घराचं वय जर लक्षावधी वर्षाचं असेल तर पुढच्या 100 वर्षांनी घर असंच टिकेल याची गॅरंटी देता काय? मग सत्यानाश करायसाठी जन्माला आलो का? तुझा दास मी व्यर्थ जन्मासा आलो. अरे ज्या प्रिन्सिपलच्या आधार, धंद्याची गोष्ट आहे ही. ज्या तत्वाच्या आधारावर 1000 वर्ष धंदा चालला ते तत्व सोडून जर नवीन काही करायला लागलो, परिवर्तनीय असू शकते पण तत्व नाही बदलत. प्रिन्सिपल्स कॅनॉट बी चेंज. एनफोल्डमेंट कॅन बी प्रोग्रेसिव्ह. MBAच्या भाषेत बोललो. अभ्युदय आणि निश्रेयस या तत्वावर घर चालतं. अभ्युदय म्हणजे विकास, भौतिक विकास. घरात शिकलेच पाहिजे, घरामध्ये धनधान्य संपन्नता आलीच पाहिजे, घरानं टिकलंच पाहिजे, त्याच्या सगळ्या बाबी आल्या पाहिजे, काळानुसार आल्या पाहिजे. पण निश्रेयस, आपलं कल्याण झालं पाहिजे, आपण चिरंजीव झालो पाहिजे याचं भान. महालक्ष्मी खूपच होते हो, कमी करा. बरं कमी केलं. तंबाखू कमी नाही होत, वीकेंड कमी नाही होत, इतकं सगळं करूनही मेडिकलचे खर्च कमी नाही होत. पैसा पुरत नाही हे चालूच असतं. ज्याच्या घरात 2 जण सर्व्हिसला आहे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेलेच असतात. कारण आधार पैशाचाच चालला आहे, पैसाच वाचवू शकतो अशी श्रद्धा होत चालली आहे. परस्पर संबंध, त्याग, समर्पण, सहनशीलता याचं कुठे महत्त्व राहिलं नाही. मग तो गृहस्थाश्रम कसा होईल? एका ठिकाणी म्हटलं, यस्मात् त्रयोप्याश्रमणम
ज्ञानेनान्नेन चान्वहम् गृहस्थेनैव धार्यन्ते तस्य ज्येष्ठाश्रमो गृही. गृहस्थाश्रम हा एकमात्र आश्रम आहे जिथून ज्ञान परंपरा चालते, जिथे विद्या परंपरा चालते, जिथे कुल परंपरा चालते, जिथे तपस्या परंपरा चालते, जिथे कला परंपरा चालते, जिथे विद्या परंपरा चालते आणि जिथून अन्नदान सतत होत राहते. अन्नदान करण्यासाठी माणूस घरात तर पाहिजे नाही. जी सकाळी 8ला लोकल असते, त्याला कंपनीची गाडी घ्यायला, ते दोघंही बाहेर. अरे लोक येतील कसे घरी खायला? हे सगळं बरोबर आहे, पैसा पुरत नाही, पण ते पैसा पुरत नाही म्हणून 2 नोकरीला पाहिजे. जॉबशिवाय मी होकार देणार नाही लग्नाला असं पण पाहिजे. अरे पण कोणी कोणाच्या घरी जाव कधी? प्रत्येक कार्यक्रम जर रविवारीच असला तर रविवार 52च येतात. 53वा दिवस कार्यक्रमाचा करायचा की नाही? या स्थितीमुळे हिंदू धर्माचं अस्तित्व आजवर टिकून राहिलं. त्या हिंदू धर्माच्या अस्तित्वाला टिकवण्यासाठी आमचं योगदान राहील की नाही? ज्या तत्वावर हजारो वर्ष घर टिकलं ते सोडायचं आणि ज्याच्यावर टिकेल की नाही गॅरंटी नाही ते जोडायचं. हा कोणता व्यवहार आहे? डुबणारा धंदा कशाला चालवायचा? म्हणून म्हटलंय क्षणशः कणशःश्चैव. क्षण आणि कण आणि त्यामागची धारणा या 3 गोष्टी गृहस्थाश्रमामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहे. रिकामा जाऊ नेदी क्षण. बसला जरी असला तरी डोक्यामध्ये प्रत्येक क्षणाला चिंतन आहे. बरेचदा काम करणारा माणूस खूप काम करतो म्हणून दिसतो, जो काम करत नाही त्याच्या डोक्यात काहीच नाही असं वाटतं. असं नसतं. कामाचे भिन्न भिन्न प्रकार असतात. पण क्षणशः कणशःश्चैव विद्यामर्थं च साधयेत. घराणं शाश्वत टिकण्यासाठी क्षणाक्षणाचा आणि कणाकणाचा सदुपयोग झालाच पाहिजे. क्षणाक्षणाचा विचार आणि कणाकणाचा विचार केलाच पाहिजे. नाहीतर हे घर चालत नाही, घराणं चालत नाही, वंश चालत नाही, कुटुंब चालत नाही. ते एक ना एक दिवस डुबणार आहे. हे क्षितिज आहे, थोडंसं चालावं लागतं. क्षितिज पहा, पृथ्वी आणि आकाश जोडलेलं दिसतं, तिथपर्यंत चालत गेलं की पुढचं क्षितिज दिसतं. घराण्या वंशाचं तसं आहे. कधीच विचार आम्ही या गोष्टीचा करत नाही ना, आमचे गुरु ते आहेत, आम्ही इथे जात असतो आणि आम्ही वर्षातून एकदा ते करतो. काही अर्थ नाही, काही तथ्य नाही. जर घर शाश्वत राहिलं तर गुरु शाश्वत राहतील, घर शाश्वत राहिलं तर भगवंत शाश्वत राहील, घर शाश्वत राहिलं तर देश शाश्वत राहील, घर शाश्वत राहिलं तर घराणं शाश्वत राहील, समाज शाश्वत राहील. कोणाच्या दावणीला देवा काही गोष्टी पणाला लावायच्या नसतात. म्हणजे पैसे जसे लावतो ना आपण जुव्यामध्ये, तशा काही गोष्टी लावायच्या नसतात. पहिली घराण्याचं वैशिष्ट्य हे कधीच पणाला लावू नये. घरामध्ये ठीक आहे, पैसा कमवायसाठी इंजिनियर डॉक्टर बनावे लागतात, पण आपल्या घराची पारंपरिक गोष्ट सांभाळणारा एक जण घरात पाहिजेच. घर कधीही गहाण टाकू नये. घर पणाला लावायचं नाही. घराला तुम्ही गहाण टाकलं तर घरातलं देवघर पण गहाण जाते, घरातला वास्तुपुरुष गहाण जातो, घरातली संस्कृती गहाण जाते, घराची शाश्वतता घटते. आणि ज्या घरावर अनंत लोकांचे आशीर्वाद, अनंत देवतांचा प्रतिष्ठापना आपण वास्तुपुरुष काढून करतो, संस्कार संस्कृती परंपरेने घराचं अधिष्ठान बनवतो, ते अधिष्ठान दावणीला लागते. उद्या बँक करप्ट झालं आणि बँकेने घेतलं तर? द्रौपदी पणाला लावली नसती तर द्रौपदीचं वस्त्रहरण झालंच नसतं. चूक आहे ती. घटना म्हणून तिचं समर्थन ठीक आहे. पाठवून दिलं. बालपणी हॉस्टेलला राहिला, त्याच्यानंतर मग PG हॉस्टेलला राहिला, त्याच्यानंतर मग बाहेर नोकरीला गेला. लेकरूपणाला लावलं, त्याला घराची आस्था नाही, प्रेम नाही, नातेवाईक नाही कळले, सामाजिक संबंध नाही. पैशाची इन्व्हेस्टमेंट समजते, पण एखाद्या घराची सामाजिक इन्व्हेस्टमेंट त्याचं काय? 1000 लोक लग्नामध्ये येऊ शकत होते. आता त्याचं तो शिकला, सवरला, इंजिनियर झाला, मोठ्या कंपनीत लागला, तर इतक्या 5 स्टार याच्यामध्ये त्याचं लग्न की सामान्य गावकरी धोत्राचा सोगा वर करून येईल कसा? या सगळ्या गोष्टी अस्तित्वाशी संबंधित आहे, घराच्या, घराण्याच्या, परंपरेच्या.
त्याचा विचार केला पाहिजे. वंश कशाला म्हणतात? वहनात शम करोतीचा वंश हा. शम म्हणजे कल्याण. शं करोती इति शंकरा. जो कल्याण करतो तो शंकर. थोडासा तुम्ही विचार करा. 100 वर्षांनी घराचे उंबरटे राहणार नाही. पोट्टे पाट्टे फानाफान, त्यांना लेकरं नाही, घर असे ओस पडतील, दान करावं लागतील, दान घेणारे राहणार नाही, संस्थांकडे घरच घरं. असं नका करू. या भारताचं भवितव्य आपल्या हाती आहे. संत घरातच जन्माला येणार आहे. सत्पुरुष घरातच जन्माला येणार आहे. क्रांतिकारक घरातच जन्माला येणार आहे. समाजसेवक घरातच जन्माला येणार आहे. सज्जन घरातच जन्माला येणार आहे. याचं प्रोडक्शन देर कॅनॉट बी अन इंडस्ट्री टू प्रोड्यूस द सेंट्स, सोशल वर्कर्स, राष्ट्रपुरुष. त्याच्या फॅक्टऱ्या नाही लागू शकत. कोणत्या शाळेतून राष्ट्रपुरुष, समाजपुरुष निर्माण करण्याची ताकद नाही एकाही शाळेची. आणि CBSE पॅटर्नची तर मुळीच नाही. काहीतरी विचार, त्याचं संमिश्रण. ठीक आहे, शिकवू, सवरू, सगळं करू, पण संत नावाची गोष्ट फॅक्टरीत, विद्यालयांमध्ये निर्माण होत नाही. अकॅडमिक्स असमर्थ आहे, क्रांतिकारक होऊ शकणार नाही. भारतात त्याची गरज आहे. ती गरज आपल्या घरांच्या माध्यमातून पुरवायची आहे. त्यामुळे जमिनीवर येऊ आपण लवकर लवकर. उत्सव प्रसंग छोटे छोटे असे असतात, मुलांना घेऊन आलं पाहिजे. नाही तर त्याच्या मनावर आमचं काय, त्याच्या मनावर तर त्याच्या मनावर तर सोडा, त्याच्या मनावर तो जाते तिकडे. कंपनी मॅरेज. आता कष्ट तर कोणतेच पुरं देत नाहीत. त्याला घाई केवढी, विकृती कशी आहे. आता ग्रॅज्युएट होत नाही तर त्याला 28, 25, 32, 40 हजाराचं पॅकेज पाहिजे महिना. मॅच्युरिटी शून्य, सामाजिक अनुभव शून्य. वर्गातून बाहेर पडला तिथूनच उचलतात. जसं वरतून चुंबक उचलते ना, तसे प्लेसमेंटचे ते उभेच असतात. मजदूर मिळतात, वेठबिगार भेटतात का कुठे? तू चल तिकडे बेंगलोरला, सकाळी 8ला आमच्याकडे, रात्री 10 वाजता जा घरी. खाऊ नको, पिऊ नको, पिझ्झा बर्गर मागू नको. तब्येत बिघडली तर बोंबलू नको. घरात काही झालं तर जाऊ नको. काय कामाचं आहे? परिस्थिती अशी आहे की नाही तुम्हीच सांगा. याला घर म्हणायचं? सानंदम सदनम सुदाश सुदीय कांतान दुर्भाषिणीम सन्मित्रम सदनम सयोषिती सरती आज्ञापका सेवका. धन्य गृहस्थाश्रम. कुठे गेला हा आश्रम भारतातला? एकदम पाहिजे मेडिटेशन तर बेंगलोर. वहाँ कॉटेजेस बहुत अच्छे मिलते हैं, मेडिटेशन बहुत अच्छा, और ट्रांसडेंटल मेडिटेशन वहाँ बहुत अच्छा मिलता, फलाना मेडिटेशन अच्छा मिलता. इंग्लिश में बात करते और वो पीसफुल माइंड, काम माइंड, कीप द काम माइंड. आतमध्ये खत 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 चालू असते. श्वास घ्या, श्वास सोडा. आमच्याकडे या, घरातले तत्व सोडा. सगळं आम्हाला द्या, संपत्ती तुम्ही सोडा. कुठे चाललाय? मला निंदा नाही करायची कोणाची, पण स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. आपल्या घर, घराणा, वंश, कुटुंब, परंपरा, संस्कृती, तत्व, सिद्धांत, मूल्य याच्या परंपरा जगणारा हा वैशिष्ट्यपूर्ण भारत आम्ही समाप्त करायला चाललो आहे. आपले विश्वास सोशल मीडियावर बसायला लागले आहेत. पण परंपरेने चालत आलेल्या गुरुजनांचे विश्वास कमी होत चालले आहे. परस्पर नात्यांचे विश्वास कमी होत चालले आहे. संबंधाचे विश्वास कमी होत चालले आहे. जिथे तिथे राजकारण, जिथे जिथे नको त्या सगळ्या व्यवहाराच्या गोष्टी, यापायी आपण पणाला घर लावतो आहे, आपली संतान लावतो आहे आपली. याचा थोडासा विचार आपण केला पाहिजे. म्हणून सांगितलं क्षणशः कणशाश्चैव विद्यामर्थंच साधयेत. सातत्याने क्षणाक्षणाचा विनियोग कसा, कुणाचा, घरातल्या कुणाचा कशात चालला याचा विचार. क्षणशः कणशाश्चैव. प्रत्येक कमावलेली वस्तू, प्रत्येक कमावलेली व्यक्ती, प्रत्येक कमावलेली विद्या, प्रत्येक कमावलेलं धन
याचा उपयोग आमचं घर कसं करतात आहे, मुलं बाळा कसे करतात आहे, मिळून आपण कसे करतोय याचा विचार. विद्याम अर्थंच साधयेत. क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धनम. क्षण क्षण जर आपण गमावत बसलो तर घराचं वैशिष्ट्य चाललं जाईल आपलं. कशाच्या आधारावर घराची ओळखी होती? एखाद्या व्यक्तींच्या आधाराने घरात हजारो लोक येतात, हजारो. अनेक समाजात आपण उदाहरण पाहिले असतील की एखाद्या घरामध्ये हजारो लोक जातात. नेत्यांच्याच घरी जातात नाही, ते तर स्वार्थापायी जातात. पण परमार्थापायी जाणारे सुद्धा घरं असे अजूनही शिल्लक आहेत की ज्या घरी गेल्याशिवाय लोकांना चैन पडत नाही. त्यात माझं घर असेल काय? निदान 100 घरांशी संबंधित त्या घराला जिव्हाळा, प्रेम, स्नेह, आनंद जे असेल ते 1 कप चहा तर पाजायचा आहे. त्यात माझं घर असेल काय? त्यामुळे आम्ही आमच्या घराचा विचार केला पाहिजे. अष्टो गुणो पुरुषम दीपयंती. 8 गुण सांगितले आहेत जे पुरुषाला तेजोमय करतात, त्याच्या घराला तेजस्वी करतात. प्रज्ञाच कौलम क्षमदमयंच. शुद्ध बुद्धिमत्ता. कोणालाही राईट अप्रोच सांगू, आपणही राईट अप्रोच फॉलो करू, अगदी योग्य तेच मार्गदर्शन करू, योग्य तोच मार्ग चालू. कौल्यम म्हणजे चांगलं कुळ. माझ्या कुळाचे वैशिष्ट्य, त्यातल्या आराधना, त्यातल्या उपासना, त्यातले कुळाचार, त्यातल्या परंपरा चांगल्या प्रकारे सांभाळू. दम. आत्ताच गाडी पाहिजे बाबा, आत्ताच गाडी पाहिजे, नाही देत जा. ठीक आहे बाबा, जशी तुमची इच्छा. मग तू काय राग धरशील? नाही बाबा, तुमच्या मनात तेच माझ्या जीवनात होईल हे वचन. असं सांगणारा पुत्र घरात राहील काय? अशी बोलणारी कन्या घरात राहील काय? दमश्रुतंच. ऐकणारे लोक आणि चांगलं ऐकणारे लोक घरात राहतील काय? पराक्रमाश्च बहुभाषिताश्च. पराक्रम म्हणजे नाना क्षेत्रात नैपुण्य मिळवून ते ज्येष्ठांच्या पायावर समर्पित करणं. आता तर हसतील सगळे लोक. पहिले मी तर माझ्या लहानपणी पाहिले, म्हणजे काय म्हणा, म्हणजे त्याला पगार झाला की तो पत्नीजवळ द्यायचे माणसं. हसूपा किती आला. पण पत्नी त्यातली 1 नोट काढायची आणि बाकी सगळं पतीजवळ द्यायची. इकडे पाकीचं हसू आलं. एक भाव होता. घरातली लक्ष्मी, बाहेरच्या लक्ष्म्या खूप पूजनाच्या असतात, पण घरातल्या लक्ष्मीला एक किराण्याची यादी करताना एक यादी व्हायची. आता मॉलमध्ये दिसलं की टाक, दिसलं की उचल, दिसलं की. किराण्याची यादी कोणी करत नाही. त्यामध्ये पहिले भाव होता, लिहिला जायचं श्री वहीमध्ये. फिर पूजा की सामग्री, देखो भगवान, अरे क्या बोल रहे हो, घर में कुछ है, किराने की यादी बनाने की है, लाओ मेरे पास बुक, मैं लिख के देती. तर ती लिहायची श्री. फिर पूजा के लिए कुमकुम, अगरबत्ती का पुड़ा, फिर कपूर, फिर गुग्गुल, राळ, उसके बाद फिर बाकी चालू होता था. आता पहिलेच पासून स्नो पावडर पासूनच तयार होते. एक भाव होता की मला घरात किराणा आणायचा आहे तर पहिले देवाची वस्तू पहिले घेईन मी. आता तो नाही राहिला. आता यादीच नाही राहिली, म्हणजे तो भावच नाही राहिला, तर लिहायचं पण काही राहिलं नाही. आता डायरेक्ट मॉलमध्ये जायचं, दिसलं ते आकर्षण, ते उचलायचं, पैसे भरमास खर्च करायचे. या मॉलमध्ये स्वस्त मिळतं, त्या मॉलमध्ये स्वस्त मिळतं, याच्या चर्चा करायच्या. भाव कुठेच नाही. भाव उजड़ जाने से भक्ति नहीं होती. भावे विन भक्ति, भक्ति विन मुक्ति, बड़े विन शक्ति बोलू नये. जपतम कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध. ज्ञानदेव माऊलीचा हा अभंग आहे. जपाची आठवण, तपाची आठवण, आपल्या कर्माची आठवण, आपल्या क्रियेची आठवण, आपल्या नेम, आपल्या धर्माची आठवण, त्याचं अधिष्ठान माझ्या घरातल्या भगवान रामचंद्राचं आहे. हा भाव राहायचा. दानंच यथाशक्ती कृतज्ञताच.
कुठे दान, कुठे उपकार. मी माझ्या वडिलांची आठवण सांगतो, म्हणजे आठवली म्हणून सांगतो. मी 10वी पास झालो. मला कधी त्यांनी बाहेर नेलं नाही. चल रे बा फिरायला, हा तर काही वांदाच नव्हता. पूर्वी तसं नव्हतंच. 10वी पास झालो. मी होतो पारसला बंधूकडे. तिथून ते तिथे आले, ते तिथून वापस आलो. आधी पहिले आमची खूपच घाबरी म्हणजे खूप घाबरत होतो त्यांना आम्ही. तसे मला म्हणे आपण फिरून येऊ. म्हटलं बा सूर्य कोणीकडे उगवला आज, चलो घूम के आएंगे. मी ताकदीचा माणूस स्वतःला समजत होतो. मी आपला प्रश्न विचारलं की आज कुठे जायचं आहे आपल्याला. म्हणे माझ्या काही 2-3 मित्रांकडे जायचं आहे. त्यांचे खास मित्र होते, बंडू पुरोहित, दाजी कुलकर्णी, आणि ते 4-5 जण होते ना. हे त्यांचे काही मुलं मित्र होते. म्हटलं मित्रांशी माझं काय काम. आता तेव्हा बोट धरायची सवय होती. बोट धरून पोराला घेऊन जायचं. मी खूप डोकं खाल्लं. म्हटलं मी नाही येत. शेवटी विचारलंच की मला का नेताय तुम्ही. मला ते म्हणाले की माझं जर काही बरं वाईट झालं तर वडिलांच्या ठिकाणी तुला 4 ओळख्या करून देतो. माझं काही बरं वाईट त्यांचंच झालं, हे जगले, ही गोष्ट वेगळी. पण माझं काही बरं वाईट झालं तर तुला 4 ओळख्या करून देतो. वडिलांसारखे संबंध ठेव. आता समाजामध्ये एखादा बाप तरुण मुलांमध्ये निघेल काय की माझं जर काही बरं वाईट झालं तर यांना बापासारखं समज. आहे गॅरंटी. आम्ही गमावून काय राहिलो समाजातनं. आणि हे घरं नष्ट झाल्यामुळे सगळी स्थिती येते आहे. आपल्या मुलाबाळांना एकटं नातेवाईकांकडे ठेवणं तर नाही संपलं आहे, तर ती योग्यता तर नाही राहिली कोणाचीच कोणाच्या पायी. कोणाची गॅरंटी द्यावी. हा समाज कोणी निर्माण केला, कसा हा बनवला. आम्हीच केला, आम्हीच खराब केला. आम्ही आमच्या लेकराबाळांना एकटं पाठवत नाही तर कोणी आपल्याही घरी एकटं पाठवत नाही. गॅरंटी कोण कोणाची देणार. इथे बसलेले सगळेच प्रौढ वयातले एकटे नातेवाईकांकडे राहिलेच आहेत पूर्वी. हे घालवलं आम्ही. काहीच लागतील, पुन्हा फर्निचर पुन्हा बनेल, पुन्हा आर्किटेक्टचं काम होईल, पण मोडलेले घरं आणि गेलेलं सत्व पुन्हा येऊ शकत नाही. ज्याच्या आधारावर घर टिकलं ते सद्गुरुनाथाचं घर आहे, ते गुरुपरंपरेचं घर आहे. मोठ्या ताकदीने सांगितलं पाहिजे, हो आमचं गुरुघराणं हे आहे, आम्ही त्या तत्वानुसार चालतो. कोणी ट्रॅडिशनल म्हटलं चालेल, कोणी प्रिज्युडाईज आपल्या ऑर्थोडॉक्स म्हटलं तरी चालेल, की तुम्ही जुन्या वळणाचे आहो. ज्याच्या आधारावर हजारो वर्ष टिकलं तोच आमचा आधार आम्ही ठेवला पाहिजे. त्यामुळे बघा, घरातला कुळाचार तर असा मनवला पाहिजे की जसं अयोध्येच्या रामाची स्थापना जशी गर्दी, तशी घरात नातेवाईकांची गर्दी झाली पाहिजे. आता कोण करेल, आमच्याच्यानी होईल की नाही. कचकड्या हाताच्या बाया आणि कचकड्या हाताची माणसं करतात काहीच नाही, फक्त पैसे कमवायचे, टंकलेखक. असं नाही झालं पाहिजे. याच्या भरोशावर आपला देश आहे, याच्या भरोशावर आपला देव आहे, याच्या भरोशावर आपला धर्म आहे, याच्या भरोशावर आपलं कुटुंब आहे, याच्या भरोशावर आपली परंपरा आहे, याच्या भरोशावर आपले वंश आहे. आपल्या प्रत्येकाला कुलगोत्र आहे, ऋषीधारा आहे, ऋषीमुनींची परंपरा आहे. त्यामुळे आपल्या घराचा विचार हा कसा केला पाहिजे याचं थोडं चिंतन करून मग थांबू. कोणालाही असं म्हणू नका हे माझं घर आहे, हे भगवंताचं घर आहे असंच सांगा. कोणालाही ओळख द्यायची असेल तर आपल्या घराण्यातल्या वैशिष्ट्याची द्या, की आमचं वैदिक घराणं आहे, आमचं तमुक घराणं आहे. आपल्या घरात एक तरी ओळखीचा कलागुण वैशिष्ट्याचा धागा जिवंत ठेवा. आपल्या घरामध्ये सामूहिक भोजनाची नेत्याची धाटी ठेवा. आपल्यामध्ये काही ग्रीव्हन्सेस असतील, नकारात्मक काही गोष्टी असतील तर त्या क्षमा करून परस्परांचे नाते पुन्हा निर्माण करा. थोडक्यात घर निभवणं शिका. रोज सामूहिकरित्या परस्परांनी एकत्र बसून प्रार्थना रोज कुटुंबाची एकत्र करत चला.
आणि त्यामध्ये काल घडलेल्या सगळ्या वाईट घटना त्यांचं चिंतन करून उद्याचा दिवस चांगला, आजचा दिवस चांगला हा संकल्प करा. कधीही भांडणं तंटे करू नका. आणि ते होतातच घरामध्ये, तो प्रश्न नाही, पण तो तुरंत विसरून हे घर देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साखर तसा सर्वात हो ईश्वर, जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी, तुका म्हणे मूढ जना. हा भाव नेहमीसाठी जपा. पैसा सर्वस्व मानू नका. कोणी कितीही कमी भेटला तरी त्याच्या मनात आपल्याविषयी आस्था नाही असा गैरसमज करून घेऊ नका. भेटताना सगळ्यांशी प्रसन्नतेत वागत चला. परस्परांना भेटल्यानंतर परमानंद झाला अशी भावचर्या आपल्या चेहऱ्यावर ठेवा. काही बोलावं लागत नाही, चेहरा सगळं बोलतो. परस्परांना प्रेमाचे शब्द बोलत चला. सख्या घरांमधलं वातावरण चांगलं ठेवा. नंतर संपर्कित लोकांचा व्यवहार चांगला ठेवा. आणि आपलं घर हे गृहस्थाश्रम आहे, आपलं घर नाही, 2 BHK फ्लॅट नाही, नाना प्रकारचं परंपरेचं आमचं वास्तू हा भाव नको. तो गृहस्थाश्रम आहे. त्यातले ऋषिकुमार, ऋषीपत्नी, ऋषी माता आणि आराध्य देवता याचं संपूर्ण मिळून मिसळून आमचा गृहस्थाश्रम आहे असं समजा. परिस्थिती कशीही आली तरी मनस्थिती ढळू देऊ नका. सद्गुरू परमात्मा थोडक्यातही तुम्हाला निभवेल. फक्त सहनशीलता असू द्या. थोडक्यात निभवण्याची आपली मानसिकता असू द्या. सब पूछेंगे कैसे है जब तक जेब में पैसे है असं नाही. सब पूछेंगे कैसे है जब तक दिल में प्रेम है. इकडे आपण जाऊया आणि परमेश्वराच्या अधिष्ठानाचं घर आपण सांभाळूया. ज्ञानेश्वर माऊलीचा अभंग आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वापरी राम भाव शुद्ध. न सोडी रे ठाहो भाव टाकी रे संदेहो. रामकृष्णी टाहो नित्य फोडी. जाती वित्त गोत कुळशीळ मात. भजे का त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. तेने वैकुंठ भुवनी घर केले. आपलं घरच आपलं वैकुंठाचं स्थान आहे. आणि देवाला अवतार घ्यायचं जर काम पडलं, मी कोणत्या घरात घेऊ, तर आपलं घर शुद्ध स्वच्छ सामर्थ्यशील सद्विचारी राहिलं पाहिजे. देवाला वाटलं समाजपुरुष क्रांतिकारक संत कुठे जन्माला घालू, आपल्याच घराचं नाव त्या यादीत असलं पाहिजे. या पद्धतीने पिढ्यानपिढ्याची तपस्या परंपरा आपण चालवली पाहिजे. या देशाला जसा स्वातंत्र्याचा इतिहास आहे तसा गुलामीचा इतिहास आहे. 1200 वेळेला आक्रमण झेललं हे सहज नाही. भारताच्या आजूबाजूला मित्र नांदत नाही, शत्रू नांदतात. एका मोदीच्या भरोशावर राहू नका. एका कुठल्या आधाराच्या भरोशावर राहू नका. आपल्या आधारावर देश टिकला पाहिजे. आपल्या आधारावर चांगली सरकारे टिकले पाहिजे. आपल्या आधारावर संत परंपरा टिकल्या पाहिजे. आपल्या आधारावर धर्म टिकला पाहिजे. आपल्या आधारावर सद्भाव टिकला पाहिजे, सदाचार टिकला पाहिजे. याचं कारण माझं घर असेल, याला कारण माझं घर असेल, याची शक्ती माझं घर असेल. या पद्धतीने जरी कितीही आकर्षणं असले तरी त्या आकर्षणापासून पहिले घराकडे राहा. घरात निवास करा, घरात बोला, घरात जेवा, घरात नांदा. कितीही चान्स आले, 20 रुपयामध्ये मला गावात नोकरी भेटते आणि 25 रुपयात परगावी मिळते, तर 20 रुपयाची स्वीकारा. पण घर नांदवा. घर हेच गृहस्थाश्रमाचं प्रतीक आहे आणि त्याद्वारेच देवदेश धर्माचं अधिष्ठान टिकणार, अधिष्ठान कायम राहणार आणि तीच आपली निजसंपत्ती आहे. त्याच भरोशावर हजारो लाखो वर्षांनी परंपरा टिकल्या. त्या परंपरा आपण टिकवू असा कृपाशीर्वाद, असं सामर्थ्य श्री सद्गुरुनाथांच्या चरणी मागूया आणि इथे थांबूया. सद्गुरुनाथ महाराज की जय. वर्णिता तुमची गुणरूप लीलाही वेद शेष सुर किन्नर थकले 18. गाव कसे ध्यावू कीर्तन मां पाही शब्द काल सुर भाव भरावा लवलाही. ऐसी कृपा करा सुख फुल द्या पदरा सत्य सनातन स्वामी सुखदा सद्गुरुनाथ. नाम मनोहर हो तुमचे गाता विषय विकारा थारा नासो भवतापा.
दाता रूप तुमचे नयनी माझे जलथल अंबर स्थिर चल भासो रूप तुमचे ऐसी कृपा करा सुख भुल द्या पदरा सत्य सनातन स्वामी सुखदा सद्गुरुना पूजू कसे तुम्हा माझे काय असे फल फुल जल तव निर्मित तुझेच तुझसी असे अस्थिर तन मन हे जन माया भवती आर्त हृदय मम नाही कैसी करू आरती ऐसी कृपा करा सुख भुल द्या पदरा